हॅलो एव्हरीवन. फाउंडेशन पेपर 3 ज्युडिशियल प्रोसेसचं आपलं हे सेकंड लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ज्युडिशियल प्रोसेसचा अर्थ समजून घेतला होता आणि नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस या आपल्या मॉड्यूल 1 मधल्या टॉपिकला सुरुवात केली होती. आता त्याच टॉपिकच्या अंडर आपण कार्डिझोज थिअरी ऑफ ज्युडिशियल प्रोसेस बघणार आहोत. आता स्पेसिफिकली कार्डिझोजची थिअरी का बघायची? बेंजामिन कार्डिझोजची थिअरी का आपण फक्त बघायची आहे? दुसरे पण ज्युरिस्ट आहेत, त्यांनी सुद्धा ज्युडिशियल प्रोसेस रिलेटेड थिअरीज दिलेल्या आहेत. कारण बघा, आपण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की कार्डिझोचं एखादं सेंटेन्स किंवा कार्डिझो या ज्युरिस्ट यांनी दिलेलं त्यांचं स्टेटमेंट वापरून आपल्याला स्ट्रेट क्वेश्चन्स विचारलेले आपल्याला दिसून येतात. बघा, इथे सेकंड क्वेश्चन आहे. 2024चा हा प्रश्न आहे. द प्रोसेस ऑफ द लॉ इज नॉट अ मेअर कॅल्क्युलेशन, अ मेकॅनिकल ऍडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग ऑफ एस्टॅब्लिश रूल्स. इट इज अ प्रोसेस ऑफ रिझनिंग. बघा, बेंजामिन कार्डिझो काय म्हणतायत, जे आपण आधीचा क्लास ज्यांनी अटेंड केलाय, ज्यांनी पाहिलाय, त्यांच्या लक्षात येईल की मी सांगितलं होतं की ज्युडिशियल प्रोसेस ही फक्त हे एक प्रकारचं मॅथ्स नाहीये. तेच बेंजामिन कार्डिझोज यांनी सांगून ठेवलेलं आहे की द प्रोसेस ऑफ द लॉ इज नॉट अ मेअर कॅल्क्युलेशन. फक्त मेअर कॅल्क्युलेशन नाहीये की हे प्रिन्सिपल घेतलं, हे रूल घेतला आणि हा पर्टिक्युलर केसला लावला आणि जे काही गणित होतं ते सॉल्व्ह झालं आणि आता आपल्याला सोल्युशन मिळालंय, डिस्प्यूट रिझॉल्व्ह झालाय. तर असं नाहीये. किंवा मेकॅनिकल ऍडिंग सबस्ट्रॅक्टिंग पण नाहीये. तर ती एक प्रोसेस आहे रिझनिंगची. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि हे स्टेटमेंट, हे सेंटेन्स अनालाइज करायला आपल्याला सांगितलं आहे नेचर अँड स्कोप ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये. आता इथे आपल्याला नेचर अँड स्कोप ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन इंडिया आपल्याला समजवायचं आहे. इंडियाच्या कंटेक्स्ट मधले स्पेसिफिक एक्झाम्पल्स द्यायचे आहेत आणि हे सेंटेन्स किंवा हे स्टेटमेंट अनालाइज करायचं आहे. सो बेंजामिन कार्डिझोची थिअरी काय आहे ज्युडिशियल प्रोसेसची, ती जर आपल्याला माहित असेल तर आपण एक चांगलं अँसर लिहू शकतो. एक चांगल्या प्रकारे अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला जो स्ट्रेट एखादं स्टेटमेंट देत असेल आणि त्या स्टेटमेंटला अनालाइज करा म्हणत असेल, तर या पर्टिक्युलर ज्युरिस्ट बद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, हा फक्त 24लाच आलेला प्रश्न आहे का अशा पद्धतीने कार्डिझोज वरती? नाही. तर 2023ला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न दिसला. यामध्ये स्टेटमेंट बदललंय. काय स्टेटमेंट आहे कार्डिझोचं? द फायनल कॉज ऑफ लॉ इज द वेलफेअर ऑफ सोसायटी. बघा, एंड काय आहे? आपण म्हटलं होतं की ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कुठे पोचायचं आहे? तर वेलफेअर ऑफ द सोसायटी पर्यंत पोचायचं आहे. हे कोणाला वाटतंय? बेंजामिन कार्डिझो यांना वाटतंय. सो या सेंटेन्सच्या लाईटमध्ये किंवा ह्या सेंटेन्सला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला डिस्कस करायचंय काय? कन्सेप्ट ऑफ ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डरिंग इन इंडिया. बघा, ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. तो आपण बघणार आहोत, तो डिटेल्ड वे मध्ये डिस्कस करणार आहोत. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये इंडिया स्पेसिफिक जजमेंट्स आणि एक्झाम्पल्स घेऊन आपण तो पॉइंट डिस्कस करणार आहोत. पण बेंजामिन कार्डिझो इथे परत एकदा आपल्याला हे नाव दिसतंय. सो या पर्टिक्युलर व्यक्तीची, या पर्टिक्युलर ज्युरिस्टची जी काही थिअरी आहे ती आपण आधी समजून घेऊयात आणि मग ज्युडिशियल प्रोसेसला ऍज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डरिंग डिस्कस करूया. सो सोशल ऑर्डरिंग किंवा सामाजिक स्थिरता, सामाजिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातून ज्युडिशियल प्रोसेस म्हणजेच न्यायिक प्रक्रिया कशा पद्धतीनं काम करते किंवा कशा पद्धतीनं एक महत्वाचं साधन म्हणून समोर येते हे आपण बघणार आहोत. आता त्याआधी या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये बेंजामिन कार्डिझोची ज्युडिशियल प्रोसेसची थिअरी आपण अभ्यासूयात. ठीक आहे. काय म्हणतोय बघा कार्डिझो. Benjamin Cardozo, one of the most influential jurists of the 20th century, explained his theory of judicial decision making in his famous book, The Nature of Judicial Process. कार्डिझोने एक पुस्तक लिहिलंय, फेमस पुस्तक आहे नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस, आणि त्यामध्ये एंटायर थिअरी एक्सप्लेन केलेली आहे की ज्युडिशियरी एखाद्या डिसिजन पर्यंत कशी येते किंवा डिसिजन कसा तयार करते या संदर्भातलं हे पुस्तक आहे. सो ज्युडिशियल प्रोसेसवरचं बेंजामिन कार्डिझोने लिहिलेलं हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये ही अटेम्प्टेड टू अँसर अ फंडामेंटल क्वेश्चन,
हाऊ डू जजेस डिसाइड केसेस? जे जज असतात, जे न्यायाधीश असतात, ते कशा पद्धतीनं एखादी केस डिसाईड करतात, कशा पद्धतीने एखाद्या कन्क्लुजन पर्यंत येतात. बघा, जजमेंट हे एक प्रकारचं कन्क्लुजन असतं ना, एंटायर केस अभ्यासल्यानंतर, एंटायर केस मधले आर्ग्युमेंट्स ऐकल्यानंतर, फॅक्ट चेक केल्यानंतर, स्टॅट्यूट्स आणि रूल्स आणि सगळ्या प्रकारच्या ज्या काही टेक्निकल साईड्स आहेत, त्या अभ्यासल्यानंतर एका डिसिजन पर्यंत जजेस येत असतात. सो हे डिसिजन पर्यंत ते कशा पद्धतीनं येतात, या क्वेश्चनचं, या फंडामेंटल क्वेश्चनचं आन्सर देण्याचा प्रयत्न कार्डिझोने आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे. कार्डिझो रिजेक्टेड द ट्रॅडिशनल व्ह्यू दॅट जजेस सिम्पली अप्लाय लॉ मेकॅनिकली. जो ट्रॅडिशनल व्ह्यू होता, त्यामध्ये जजेस काय करत होते, फक्त एखादा स्टॅट्यूट किंवा लॉ किंवा एखादा पर्टिक्युलर रूल एखाद्या केसला अप्लाय करत होते, मेकॅनिकली अप्लाय करत होते. तिथे कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिशन ते वापरत नव्हते किंवा क्रिएटिव्हिटी वापरत नव्हते. तर मेकॅनिकली म्हणजे एखादा मॅथ्सचा क्वेश्चन जसा आपण सॉल्व्ह करतो तशा पद्धतीनं एखादा फॉर्म्युला अप्लाय करावा, तसा एखादा लिगल रूल किंवा लॉ अप्लाय करून जजेस जजेस केस डिसाइड करतात. हा जो ट्रॅडिशनल व्ह्यू होता तो कार्डिझोने रिजेक्ट केला. अँड इन्स्टेड ही अर्ग्यूड दॅट द ज्युडिशियल प्रोसेस इज डायनॅमिक अँड क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. आणि त्याने हे अर्ग्यू केलं, त्याने सांगितलं की डायनॅमिक आणि क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे ज्युडिशियल प्रोसेस. कार्डिझोने डायनॅमिक अँड क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणून ओव्हरऑल ज्युडिशियल प्रोसेसकडे पाहिलं. कारण यामध्ये जजेस काय करतात, इंटरप्रिट करतात, अडॅप्ट करतात अँड समटाईम इव्हन डेव्हलप लॉ, इस्पेशली इन कॉम्प्लेक्स केसेस. कॉम्प्लेक्स केसेसमध्ये लॉ डेव्हलप सुद्धा केला जातो आणि इंटरप्रिटेशनचं एक मेजर काम सुद्धा कोण पार पाडतं, जजेस पार पाडतात. त्यामुळे ही फक्त मेकॅनिकल प्रोसेस राहत नाही, तर ती डायनॅमिक आणि क्रिएटिव्ह प्रोसेस होते, असं कार्डिझोचं म्हणणं होतं. हिज थिअरी इज कन्सिडर्ड अ मिडल पाथ बिटवीन फॉर्मॅलिझम अँड रियालिझम. बघा, कार्डिझोची जी थिअरी होती तो एक मिडल पाथ म्हणून समोर आला, की एक फॉर्मॅलिझम आणि रियालिझम मधला. आता फॉर्मॅलिझम म्हणजे काय, जसं आपण म्हणतो की मेकॅनिकली लॉ अप्लाय केला फॉर्मली, वेअर रियालिझम म्हणजे रियालिटीमध्ये सोसायटी चेंज होतीये, सोशल गोष्टी बदलतायत. रियालिझम काहीतरी वेगळं सांगताय, डायनॅमिक आहे सगळ्या गोष्टी, क्रिएटिव्ह वेने त्या ऍड्रेस केल्या गेल्या पाहिजेत. सो जे काही कार्डिझोची थिअरी होती तो एक मिडल पाथ होता बिटवीन फॉर्मॅलिझम अँड रियालिझम. आता नेचर ऑफ ज्युडिशियल डिसिजन मेकिंग जर आपण पाहिली, तर कार्डिझो एम्फसाइज दॅट ज्युडिशियल डिसिजन मेकिंग इज नायदर कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह नॉर एंटायरली सब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह पण नाहीये, मेकॅनिकल पण नाहीये आणि एंटायरली सब्जेक्टिव्ह पण नाहीये. तुम्हाला काही प्रिन्सिपल्स लागणार, रूल्स लागणार, त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा लागणार. फक्त सब्जेक्टिव्ह तुम्ही जजेसच्या म्हणण्यावरती सगळ्या गोष्टी सोडून पण देऊ शकत नाही. कारण जजेस आर ह्युमन बिंग्स अँड देअरफोर देअर डिसिजन्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय देअर एक्सपिरियन्स, मॉरल व्हॅल्यूज, सोशल बॅकग्राऊंड अँड इव्हन सबकॉन्शियस बायसेस. त्यामुळे जजेस कोणतीही अशी व्यक्ती नाहीये की ज्यांच्याकडे अशी पॉवर आहे की ते स्वतःला बाजूला करू शकतात सोशल कंटेक्स्ट पासून, त्यांच्या सबकॉन्शियस बायसेस पासून किंवा एक्सपिरियन्सेस आणि मॉरल व्हॅल्यूज पासून. त्यामुळे जजेस कोण आहेत, ह्युमन बिंग्स आहेत. त्यामुळे एंटायरली आपण ही गोष्ट सब्जेक्टिव्ह ठेवू शकत नाही, त्याचबरोबर एंटायरली ऑब्जेक्टिव्ह सुद्धा ठेवू शकत नाही. कारण सोसायटी चेंज होतीये, सोसायटीमधल्या गोष्टी बदलतायत आणि त्या बदलाबरोबर ही प्रोसेस डायनॅमिकच असायला हवी. However, he did not support the extreme realist view that decisions are based purely on personal preferences. त्यामुळे जो एक्स्ट्रीम व्ह्यू आहे, रिअलिस्ट व्ह्यू आहे, की सगळ्या केसेस ह्या पर्सनल बेसिसवरती केस टू केस डिसाईड झाल्या पाहिजेत. सो एंटायर ह्या व्ह्यूला सुद्धा त्याने सहमती दर्शवली नाही, कारण जजेसचा बायस येऊ शकतो. अकॉर्डिंग टू हिम, जजेस आर गायडेड बाय लिगल प्रिन्सिपल्स, लॉजिक अँड इन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन. त्यामुळे कार्डिझोचं असं म्हणणं होतं की जजेसला गाईड करणारी कुठला तरी फोर्स असला पाहिजे, आणि हा फोर्स म्हणजे एक लॉजिक, लिगल रिझनिंग आणि लॉ, स्टॅट्यूट्स आणि इन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन असला पाहिजे. आता इन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन म्हणजे काय, कोर्टमध्ये एक प्रॉपर सिस्टीम, प्रोसिजर फॉलो झाली पाहिजे, तर रूल ऑफ लॉ मेंटेन राहणार आहे. जर तो पर्सनल एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यावर किंवा जजेसच्या म्हणण्यावरती आपण ठेवून दिलं, रिअलिस्ट व्ह्यू वापरला, तर तो तिथे वर्क होणार नाही, तितक्या इफेक्टिव्हली वर्क होणार नाही. Thus, the judicial process is combination of reason,
एक्सपिरियन्स अँड सोशल व्हॅल्यूज, मेकिंग इट बोथ रॅशनल अँड रिअलिस्टिक. बघा, त्यामुळे ज्युडिशियल प्रोसेस कार्डिझोच्या मताने काय आहे, कॉम्बिनेशन आहे. त्याने एक बॅलन्स देण्याचा प्रयत्न केलाय की फॉर्मॅलिस्ट व्ह्यू सुद्धा आहे आणि रिअलिस्ट व्ह्यू सुद्धा आहे, रॅशनल सुद्धा आहे आणि रिअलिस्टिक ऍप्लिकेशन सुद्धा आहे, की रियालिटीमध्ये लॉ कशा पद्धतीने अप्लाय झाला पाहिजे हे सुद्धा बघितलं गेलंय. त्यामुळे ज्युडिशियल प्रोसेस सगळ्या गोष्टींचं काय आहे, या दोन्ही गोष्टींचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. आता कार्डिझोने केसेस दोन भागांमध्ये किंवा दोन प्रकारांमध्ये क्लासिफाईड केल्या. पहिलं तर सिम्पल केस अँड डिफिकल्ट केस, इझी केस आणि हार्ड केस. आता सिम्पल केसमध्ये द लॉ इज क्लिअर अँड वेल सेटल्ड, द जजेस ओनली नीड टू अप्लाय एक्झिस्टिंग स्टॅट्यूट्स अँड प्रेसिडेंट. सिम्पल केस असते, सिम्पल असतं की तुम्हाला एक प्रिन्सिपल वापरायचं आहे, स्टॅट्यूट वापरायचं आहे किंवा प्रेसिडेंट ऑलरेडी डिसाईड केलेली एखादी केस असेल ती वापरायची आहे आणि डिसिजन द्यायचा आहे. इथे काय आहे, लॉ इज क्लिअर अँड वेल सेटल्ड. लॉ क्लिअर आहे, आधीपासून या चुकीच्या गोष्टी घडत आलेल्या आहेत, सो त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय द्यायचा आहे. वेल सेटल्ड गोष्ट आहे. These cases involve minimal interpretation. However, in hard cases where law is uncertain, ambiguous, and/or silent, judges must interpret legal rules and sometimes create new principles. बघा, पहिल्या केसमध्ये जिथे इझी आहे तिथे वेल सेटल्ड आहे लॉ आणि क्लिअर आहे, त्यामुळे जजेसना फक्त ऍप्लिकेशन करायचं आहे एक्झिस्टिंग गोष्टींचं. पण दुसऱ्या केसमध्ये जिथे डिफिकल्ट किंवा हार्ड केसेस आपल्या समोर येतात तिथे लॉ अनसर्टन आहे, अँबिग्युअस आहे किंवा सायलेंट आहे. म्हणजे आधी अशा पद्धतीची केस समोर आलीच नाहीये किंवा अँबिग्युइटी दिसून येते, अनसर्टनिटी दिसून येते, तर इथे जजेसना स्वतःचं काय वापरावं लागणार आहे, इंटरप्रिटेशन वापरावं लागणार आहे, लिगल रूल्सचं इंटरप्रिटेशन वापरावं लागणार आहे. आणि काही वेळेला जर लॉ सायलेंट असेल, कोणत्याही प्रकारचा लॉच अस्तित्वात नसेल त्या पर्टिक्युलर केसच्या रिलेटेड, तर न्यू प्रिन्सिपलचं क्रिएशन सुद्धा करावं लागणार आहे. सो इट इज इन दिस हार्ड केसेस दॅट जजेस प्ले अन ऍक्टिव्ह अँड क्रिएटिव्ह रोल. सो या हार्ड केसेसमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते की जजेस एक ऍक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह रोल प्ले करतात. ऍक्टिव्ह रोल आपल्याला दिसून येतो जजेसचा, क्रिएटिव्ह रोल आपल्याला दिसून येतो. वेअर ॲज सिम्पल केसेसमध्ये किंवा इझी केसेसमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, जे काही प्रिन्सिपल आहेत, एक्झिस्टिंग प्रिन्सिपल्स आहेत ते अप्लाय करायचे आहेत. कार्डिझो बिलीव्ह दॅट मोस्ट ज्युडिशियल इनोव्हेशन ऑकर्स इन सच सिच्युएशन. ज्युडिशियरीचे जे इनोव्हेशन्स आहेत, क्रिएटिव्हिटी वापरून तयार केले गेलेले जे काही इनोव्हेशन्स आहेत ते हार्ड केसेसच्या कंटेक्स्टमध्ये समोर येतात आणि नवीन प्रिन्सिपल्स इमर्ज होतात, इव्हॉल्युशन होतं, असं आपल्याला इथे दिसून येतं. सो कार्डिझोने दोन केसेस टाइप्स सांगितले केसेसचे, इझी आणि हार्ड. ठीक आहे. रोल ऑफ प्रेसिडेंट स्टेअर डिसायसेस मध्ये काय दिसतं आपल्याला, द सेंट्रल फीचर ऑफ कार्डिझोस थिअरी इज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेसिडेंट. आता इथे सेंट्रल फीचर काय आहे, तर प्रेसिडेंटचा इम्पॉर्टन्स आहे, अल्सो नोन एज स्टेअर डिसायसेस. आता प्रेसिडेंट एन्श्युअर कन्सिस्टन्सी, म्हणजे आधी डिसाईड झालेल्या केसेस पुढच्या नवीन आलेल्या केसेसमध्ये युज करणं, स्टॅबिलिटी मिळते त्यातून आणि प्रेडिक्टॅबिलिटी सुद्धा इन्श्युअर होते लिगल सिस्टीमची बाय रिक्वायरिंग जजेस टू फॉलो एंटायर डिसिजन्स इन सिमिलर केसेस. कार्डिझो स्ट्रॉंगली सपोर्टेड adherence to precedent as general rule because it maintains public confidence in the judiciary. बघा, कार्डिझोने स्ट्रॉंगली सपोर्ट केलं की प्रेसिडेंट वापरले गेले पाहिजेत. आधी ज्या डिसाईड झालेल्या केसेस आहेत त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून पुढच्या केसेस सुद्धा डिसाईड केल्या गेल्या पाहिजेत जजेसकडून. यातून पब्लिकचा कॉन्फिडन्स वाढतो ज्युडिशरीवरचा, असं कोणाचं म्हणणं होतं, कार्डिझोचं म्हणणं होतं. हाऊएव्हर ही अल्सो रिकॉग्नायझेस दॅट प्रेसिडेंट आर नॉट इनफ्लेक्झिबल. आणि त्याने असं सांगितलं होतं की प्रेसिडेंट जे आहेत ते इनफ्लेक्झिबल नाही आहेत, म्हणजे ते एकदा डिसाईड झालेली केस म्हणजे एकदम फायनल वर्डिक्ट, फायनल सेंटेन्स असं नाहीये. पुढच्या येणाऱ्या केसेसमध्ये जजेसना त्यांचं ओपिनियन बदलावं असं वाटू शकेल किंवा सोसायटी इतकी चेंज झालेली असेल की जे आधीचं जजमेंट होतं ते पूर्णपणे काळाला सुसंगत नसेल, तर ते प्रेसिडेंटमध्ये सुद्धा चेंज करण्याचं स्वातंत्र्य ज्युडिशियरीकडे आहे. तेवढी फ्लेक्झिबिलिटी ज्युडिशियल प्रोसेसमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रेसिडेंट आर नॉट इनफ्लेक्झिबल असं कोण म्हणतं, कार्डिझो म्हणतो. जजेस मे डिपार्ट फ्रॉम देम वेन दे आउटडेटेड, अनजस्ट अँड इनकन्सिस्टंट. बघा, जजेस काय करू शकतात,
हे जे काही आधीचे जजमेंट्स आहेत त्यांना ओव्हररूल करू शकतात, बिकॉज ते आउटडेटेड झालेले असू शकतात किंवा अनजस्ट असू शकतात, इनकन्सिस्टंट असू शकतात विथ मॉरल सोशल नीड्स. दस प्रेसिडेंट इज अ गायडिंग प्रिन्सिपल, नॉट ऍब्सोल्यूट रूल. सो आपल्याला इथे काय समजतं? प्रेसिडेंट एक गायडिंग प्रिन्सिपल आहे, कोणत्याही प्रकारचा ऍब्सोल्यूट रूल नाही. म्हणजे एकदा डिसाईड झालेली केस म्हणजे फायनल फायनल, आता याच्यात कुठलाच बदल होणार नाही असं होऊ शकत नाही किंवा असं होत नाही. कार्डिझोच्या मतानुसार प्रेसिडेंट्स आर नॉट इनफ्लेक्झिबल बिकॉज जजेस मे डिपार्ट फ्रॉम देम when they are outdated, unjust and inconsistent with moral social needs. आता 4 मेथड किंवा डायरेक्टिव्ह फोर्सेस सांगितल्या कार्डिझोने ज्युडिशियल डिसिजन मेकिंगच्या. ओके, फर्स्ट मेथड आहे फिलॉसॉफी, ज्याच्यामध्ये फर्स्ट मेथड ऑफ फिलॉसॉफी आहे ज्याच्यामध्ये लॉजिक आणि अॅनॉलॉजी वापरलं जाईल डिसिजन मेकिंग मध्ये, विच इन्व्हॉल्व्स डिसाइडिंग केसेस बेस्ड ऑन लॉजिकल रिझनिंग अँड एक्सटेंडिंग एक्झिस्टिंग लिगल प्रिन्सिपल टू न्यू सिच्युएशन. बघा, फिलॉसॉफी ही पहिली मेथड आहे ज्याच्यामध्ये लॉजिक आणि अॅनॉलॉजी वापरणार. लॉजिकल रिझनिंग वरती ते बेस्ड असणार आहे जो कोणता डिसिजन असणार आहे तो. यातून काय होईल? कन्सिस्टन्सी मेंटेन होईल आणि मोस्ट प्रेफर्ड अप्रोच आहे. ठीक आहे. सेकंड मेथड कोणती आहे? हिस्ट्री, वेअर जजेस लुक ऍट हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ द लिगल रूल टू अंडरस्टँड देअर पर्पज अँड मिनिंग. आता यामध्ये हिस्टॉरिकल व्ह्यू पाहिला जाईल जजेस कडून. पहिलं तर फिलॉसॉफिकल मेथड आहे, त्याच्यामध्ये अॅनॉलॉजी आणि लॉजिक डिस्कस होणार किंवा लॉजिक बघितलं जाणार. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये पर्पज आणि मिनिंग पाहिलं जाईल. पर्पज आणि मिनिंग समजून घेण्यासाठी हिस्टॉरिकल कंटेक्स्ट अॅनलाइज केला जाईल बाय जजेस. आणि थर्ड आहे मेथड ऑफ ट्रॅडिशन अँड कस्टम. मेथड ऑफ ट्रॅडिशन अँड कस्टम तिसरा प्रकार आहे, ज्यामध्ये एस्टॅब्लिश सोशल प्रॅक्टिसेस अँड नॉर्म्स दॅट इन्फ्लुएन्स लिगल रूल्स. याच्यामध्ये काय कन्सिडर केलं जाईल? जे काही एस्टॅब्लिश सोशल प्रॅक्टिसेस आहेत, वर्षानुवर्ष काय चालत आलेलं आहे, काय नॉर्म्स आहेत आणि ते लिगल रूल्सला इन्फ्लुएन्स करत असतील तर ते काय केले जातील? ते अभ्यासले जातील, ते पाहिले जातील. बघा, डिसिजन मेकिंग मध्ये पहिलं काय पाहिलं जाणार? पहिली कुठली मेथड वापरली जाणार? मेथड ऑफ फिलॉसॉफी, ज्याच्यामध्ये लॉजिक आणि अॅनॉलॉजी पाहिलं जाणार. मेथड ऑफ हिस्ट्री, ज्याच्यामध्ये हिस्टॉरिकल कंटेक्स्ट पाहिला जाणार आणि त्यातून पर्पज आणि मिनिंग शोधलं जाईल. त्यानंतर मेथड ऑफ ट्रॅडिशन और कस्टम पाहिलं जाईल, ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेले प्रॅक्टिस असेल किंवा नॉर्म असेल ते बघितलं जाणार आणि जर ते इन्फ्लुएन्स करत असतील लिगल रूल्सला तर ते पाहिलं जाईल. फोर्थ मेथड आहे सोशिओलॉजी. ओके, मेथड ऑफ सोशिओलॉजी, त्याच्यामध्ये विच फोकसेस ऑन द इम्पॅक्ट ऑफ डिसिजन्स ऑन सोसायटी अँड एम्स टू प्रमोट सोशल वेलफेअर अँड जस्टिस. यामध्ये मेथड ऑफ सोशिओलॉजी बघितलं जाईल की सोसायटीवरती काय इम्पॅक्ट होणार आहे या पर्टिक्युलर डिसिजनचा आणि सोशल वेलफेअर आणि जस्टिस कशा पद्धतीने या थ्रू मिळणार आहे. सो हे 4 प्रकार कार्डिझोने सुचवले की ज्याच्या थ्रू किंवा ज्याच्या माध्यमातून या 4 मेथड्सच्या माध्यमातून ज्युडिशियल डिसिजन मेकिंग होते. ठीक आहे. आता बॅलन्सिंग सर्टन्टी अँड फ्लेक्झिबिलिटी. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ कार्डिझोज थिअरी इज हिज अटेम्प्ट टू बॅलन्स सर्टन्टी अँड फ्लेक्झिबिलिटी इन लॉ. बघा, एक महत्वाचा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे कार्डिझोच्या थिअरीचा, तो म्हणजे बॅलन्स बिटवीन सर्टन्टी अँड फ्लेक्झिबिलिटी इन लॉ. काही गोष्टी सर्टन असतात तर काही गोष्टी फ्लेक्झिबल असतात. आता सर्टन्टी म्हणजे काय? आपण जसं बघितलं की सिम्पल केसेस, कार्डिझोने सांगितलं की सिम्पल केसेस जेव्हा डिस्कस होतील किंवा इझी केसेस जेव्हा कोर्टाला डिसाईड करायच्या असतील तेव्हा एक प्रकारे काय दिसणार आहे? एक प्रकारे ज्या काही लिगल नॉर्म्स आहेत, लिगल प्रेसिडेंट्स आहेत, ज्युडिशियल प्रेसिडेंट्स आहेत ते वापरून एक सर्टन डिसिजन घेतला जाणार आहे. सो प्रेसिडेंट वापरणं इज सर्टन्टी. अँड फ्लेक्झिबिलिटी म्हणजे कुठल्या प्रकारचा अनजस्ट होत असेल किंवा कुठल्या प्रकारचा लॉ जर आउटडेटेड झालेला असेल किंवा जर कोणत्याही प्रकारे एखाद्या केसच्या संदर्भामध्ये लॉ सायलेंट असेल तर इथे कोर्टाला आपली काय दाखवायची आहे, जजेसना काय दाखवायची आहे? फ्लेक्झिबिलिटी दाखवायची आहे आणि लॉ मेकिंग मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे किंवा एक प्रिन्सिपल सुचवणं वगैरे हे फ्लेक्झिबल कामं सुद्धा करणं आहे. On one hand, he emphasized the need of certainty, stability, and predictability,
which ensures through adherence of precedent and logical reasoning. On the other hand, he recognized that law must be flexible to adapt changing social conditions and achieve justice in individual cases. So सोसायटी चेंज होणार आहे त्याबरोबर लॉला कसं राहायचं आहे, फ्लेक्झिबल राहायचं आहे केसेस डिसाईड करताना जजेसनी ही काळजी घ्यायची आहे चेंजिंग सोशल कंडिशन्सची. His theory thus strike a balance between rigid approach of formalism and flexible approach of realism. आता judicial process as law making. Cardozo accept that judges play a role in lawmaking, especially when dealing with new or complex issues where existing laws are inadequate. कार्डिझोने ऍक्सेप्ट केलं काय की जजेसचा जो काही रोल आहे लॉ मेकिंग मधला इस्पेशली वेन डीलिंग विथ न्यू अँड कॉम्प्लेक्स इश्यूज वेअर एक्झिस्टिंग लॉज आर इनएडिक्वेट. सो जजेसचा रोल अत्यंत महत्वाचा आहे लॉ मेकिंग मध्ये सुद्धा जिथे सायलेंट आहे लॉ, एक्झिस्टिंग लॉ बोलत नाहीये, इनएडिक्वेट आहे. थ्रू इंटरप्रिटेशन अँड रिझनिंग जजेस कॉन्ट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट अँड इव्हॉल्युशन ऑफ लॉ. इंटरप्रिटेशन आणि रिझनिंग वापरून इव्हॉल्युशन ऑफ लॉ मध्ये सुद्धा जजेस आपली भूमिका पार पाडतात असं कार्डिझोने सांगितलं. However, he clearly limited this role by stating that judges must not act like legislator. आणि त्याचबरोबर त्याने लिमिटेशन सुद्धा सांगितल्या. बघा आपल्याला माहितीये सेपरेशन ऑफ पॉवर आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी मधलं. सो ह्या तिघांच्याही पॉवर वेल डिफाईन्ड आहेत की लेजिस्लेचरने लॉ मेकिंगचं काम करायचं आहे, वेअर ॲज ज्युडिशियरीने लॉचं इंटरप्रिटेशन करायचं आहे किंवा ऍप्लिकेशन करायचं आहे. सो लेजिस्लेटर्सचं जे काही काम आहे ते जर ज्युडिशियरीने पूर्णपणे हातात घेतलं तर काय होईल, अगेन केऑस तयार होईल आणि हे काही फेअर राहणार नाही. त्यामुळे इथे क्लिअरली लिमिटेड रोल आहे ज्युडिशियरीचा. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम असणं चांगली गोष्ट आहे, पण ज्युडिशियल ओव्हररीच जर झाला तर प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. सो हे सुद्धा कार्डिझोने आपल्या थिअरीमध्ये सांगितलं. देअर फंक्शन इज टू इंटरप्रिट अँड अडॅप्ट लॉ within the framework of existing legal principles, not to create entirely new policies based on personal views. So हे जे कार्डिझोने सांगितलेली थिअरी होती त्यामध्ये जजेसचं फंक्शन आहे किंवा ज्युडिशरीचं फंक्शन आहे काय, इंटरप्रिट करणं किंवा अडॉप्ट करणं लॉ विदिन एक्झिस्टिंग लिगल प्रिन्सिपल्स. आता एक्झिस्टिंग लिगल प्रिन्सिपल्स कोणी तयार केलेले असतात, लेजिस्लेचर्सनी तयार केलेले असतात. सो ते काम कोणाचं आहे, लेजिस्लेचरचं आहे, ज्युडिशरीचं नाही. आणि एंटायरली न्यू पॉलिसीज जर ज्युडिशियरी तयार करायला लागली पर्सनल व्ह्यूज वरती तर तो ओव्हररीच ठरतो. हे सुद्धा कार्डिझोनं आपल्या थिअरीमध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलं, एक्सप्लेन केलं. आता इम्पॉर्टन्स ऑफ सोशल वेलफेअर. कार्डिझो स्ट्रॉंगली बिलीव्ह करत होता की लॉ मस्ट बी सर्व द नीड ऑफ द सोसायटी. सोसायटीची जी गरज आहे ती फुलफिल झाली पाहिजे, हे ज्युडिस्ट कार्डिझो यांचं म्हणणं होतं. ही एम्फसाइज दॅट ज्युडिशियल डिसिजन शुड कन्सिडर द इम्पॅक्ट ऑन सोशल वेलफेअर अँड पब्लिक इंटरेस्ट. ज्युडिशियल डिसिजन्स आहेत ते त्यांनी कन्सिडर केलं पाहिजे सोशल वेलफेअरला आणि पब्लिकच्या इंटरेस्टला सुद्धा. The sociological method ensures that the law is not static but evolves with changing social conditions. तो यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सोशिओलॉजिकल मेथड जी आहे ती एन्श्युअर करते की लॉ स्टॅटिक नाहीये, जसं की सोसायटी बदलणार, सोशल कंडिशन्स बदलणार, तसे जे कायदे काल एकदम कालसुसंगत वाटत होते ते आजच्या काळाला 21व्या शतकाला कालसुसंगत वाटत नाहीत. याचं कारण काय आहे, चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी. Judges must ensure that their decision promote justice, fairness and well-being of society. जजेसने काय इन्श्युअर केलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे की त्यांचे जे डिसिजन्स आहेत ते जस्टिस कडे नेणारे असले पाहिजेत, फेअर असले पाहिजेत आणि ओव्हरऑल वेलबिंग ऑफ सोसायटी त्यातून झालं पाहिजे. सो कार्डिझोचं जे काही इन्क्लिनेशन होतं, कार्डिझोची जी थिअरी होती ती सोशिओलॉजिकल ज्युरिस्प्रुडन्सला प्रमोट करणारी होती, इन्क्लाइंड होती. तो सोशल वेलफेअरला सुद्धा कार्डिझोनं आपल्या थिअरीमध्ये इम्पॉर्टन्स दिलेला आपल्याला दिसून येतो. आता ही जी काही आपण कार्डिझोची थिअरी पाहिली, कार्डिझोज थिअरी ऑफ ज्युडिशियल प्रोसेस, की ज्युडिशियल प्रोसेस म्हणजे कार्डिझोला काय वाटतं, टाईप ऑफ केसेस म्हणजे कार्डिझोचं म्हणणं काय आहे, त्याचा एक बॅलन्स अप्रोच कार्डिझोने दिला तो काय आहे, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हे ज्युडिशियल ओव्हररीच होऊ नये, हे सगळं आपण कार्डिझोच्या थिअरीमध्ये पाहिलं. आता आपण पाहूयात की या थिअरीला काही क्रिटिसिझम आहेत का. डिस्पाइट इट स्ट्रेंथ्स, बघा स्ट्रेंथ्स तर आहेत या थिअरीच्या. कार्डिझोज थिअरी
हॅज बीन सब्जेक्ट टू क्रिटिसिझम. पण आपल्याला काही एक क्रिटिसिझम सुद्धा इथं दिसून येतं. आता वन मेजर क्रिटिसिझम इज दॅट he underestimated the extent to which judicial bias can influence decisions. बघा इथे अंडर एस्टिमेट झालं की कोणत्या एक्सटेंट पर्यंत ज्युडिशियल बायस जो असतो, ज्युडिशरीचा एखादा बायस असू शकतो, जे आपण पाहिलं की जेव्हा आपण सब्जेक्टिव्ह वेने एखाद्या केसकडे बघतो, फॉर्मल वेने न बघता किंवा रिअलिस्ट वेने बघतो, फॉर्मलिस्टिक व्ह्यूने न बघता रिअलिस्टिक व्ह्यूने बघतो, तेव्हा एक ज्युडिशियल बायस आपल्याला दिसून येतो. सो हा ज्युडिशियल बायस कशा पद्धतीने डिसिजन इन्फ्लुएन्स करू शकतो किंवा कोणत्या एक्सटेंट पर्यंत करू शकतो, हे कार्डिझोने व्यवस्थित सांगितलेलं किंवा एक्सप्लेन केलेलं दिसून येत नाही. द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग रेशो डिसिडेंटी, द लीगल प्रिन्सिपल ऑफ द केस is itself subjective and may differ from judge to judge. बघा प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग रेशो डिसिडेंटी काढणं एखाद्या केस मधली की लिगल प्रिन्सिपल कोणतं वापरलेलं आहे हे पाहणं, हे इटसेल्फ सब्जेक्टिव्ह आहे आणि ते जजेस टू जजेस चेंज होणार आहे. दिस कॅन लेड टू इनकन्सिस्टन्सी इन ऍप्लिकेशन ऑफ प्रेसिडेंट. सो यातून एक इनकन्सिस्टन्सी तयार होऊ शकते, कारण प्रत्येक जजला काहीतरी वेगळं वाटू शकतं ते लिगल प्रिन्सिपल अप्लाय करत असताना. सो दिस कॅन लीड टू इनकन्सिस्टन्सी इन ऍप्लिकेशन ऑफ प्रेसिडेंट. क्रिटिक्स ऑल्सो आर्ग्यू दॅट गिव्हिंग जजेस डिस्क्रिशन इव्हन इन कंट्रोल फॉर्म मे ब्लर द लाईन बिटवीन इंटरप्रिटेशन अँड पर्सनल प्रेफरन्स. क्रिटिक्स जे क्रिटिक करतात त्यांनी अजून असं आर्ग्यू केलं आहे की गिव्हिंग जजेस डिस्क्रिशन, जजेसकडे एक डिस्क्रिशन ठेवणं की हार्ड केसेस डिसाईड करत असताना जजेसच्या हातामध्ये डिस्क्रिशन असतं, इव्हन इन अ कंट्रोल फॉर्म. कंट्रोल फॉर्म पण सांगितला कार्डिझोने असं नाही सांगितलं की अनकंट्रोल्ड वेने ज्युडिशरीकडे पॉवर्स आहेत, पण तरी सुद्धा इथे एक ब्लर लाईन दिसून येते बिटवीन इंटरप्रिटेशन अँड पर्सनल प्रेफरन्स. तरी सुद्धा पर्सनल प्रेफरन्स आणि इंटरप्रिटेशनचं कुठेतरी मिंगल होताना दिसतंय, एक ब्लर लाईन आहे, क्लिअर कट डिस्टिंक्शन दिसून येत नाही. सो हे बेसिक क्रिटिसिझम आहे कार्डिझोच्या थिअरीचं. आपण कन्क्लुजन पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कार्डिझोस थिअरी ऑफ ज्युडिशियल प्रोसेस प्रेझेंट अ रिअलिस्टिक अँड बॅलन्स अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ जजेस डिसाईड केसेस. यातून आपल्याला दिसतं की जजेस कशा पद्धतीने केसेस डिसाईड करतात. इट रिकॉग्नाइज दॅट ज्युडिशियल डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्व्स बोथ अधेरन्स टू लीगल रूल्स अँड एक्सरसाइज ऑफ डिस्क्रिशन. दोन्ही गोष्टी आपल्याला ज्युडिशियल डिसिजन मेकिंग मध्ये दिसून येतात. कार्डिझोची थिअरी जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की दोन्ही गोष्टी दिसत आहेत ना, लिगल रूल्सचं ऍप्लिकेशन पण आहे आणि एक्सरसाइज ऑफ डिस्क्रिशन, म्हणजे जजेसना काय वाटतंय, केस टू केस त्यांचं काय ओपिनियन आहे, जर लॉ अनजस्ट असेल तर तिथे स्टँड घेणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्युडिशरी करत असते. किंवा जर लॉ सायलेंट असेल तरी सुद्धा ज्युडिशरी आपलं किंवा जजेस आपलं डिस्क्रिशन देत असतात. बाय कंबायनिंग लॉजिक, प्रेसिडेंट, हिस्ट्री, custom and social welfare, कार्डिझो सक्सेसफुली ब्रिजेस द गॅप बिटवीन फॉर्मॅलिझम अँड रिअलिझम. हे सगळं, हे जरी क्रिटिसिझम असलं तरी पण बघा इथे फक्त ब्लर लाईन बद्दलचं क्रिटिसिझम आहे किंवा एक अंडर एस्टिमेटेड गोष्ट हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या क्रिटिसिझमला पण बाजूला ठेवता येतं, कारण कार्डिझोने एक सक्सेसफुल ब्रिज दिलाय, गॅप आणि फिल केलाय गॅप. फॉर्मॅलिझम म्हणजे एक फॉर्मल इंटरप्रिटेशन, लिटरल इंटरप्रिटेशन किंवा लॉचं ऍज इट इज मेकॅनिकल ऍप्लिकेशन, आणि रिअलिझम म्हणजे सोसायटीच्या चेंजिंग कंडिशन्स बरोबर, बदलत्या समाजाबरोबर बदललेले लॉज वापरणं किंवा लॉ त्या पद्धतीनं वापरणं की जे चेंजिंग नीड ऑफ सोसायटी आहेत त्या चेंजिंग नीड ऑफ सोसायटीला ऍड्रेस करू शकतील. हिज थिअरी रिमेन्स हायली इन्फ्लुएन्शियल ऍज इट एक्सप्लेन्स द डायनॅमिक nature of law and the important role of judges in its development while maintaining the need and stability and certainty. सो ही थिअरी अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आता कार्डिझो थिअरीची समरी काय आहे बघा. नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस कसं असतं, कार्डिझोच्या मते मेकॅनिकल नसतं, मॅथ्स नाहीये ते जिथे प्लस मायनस केलं आणि आन्सर आलं. इट इन्व्हॉल्व्स रिझनिंग आणि क्रिएटिव्हिटी. इथे काय आहे, रिझनिंग आणि क्रिएटिव्हिटी सुद्धा आपल्याला दिसून येते. रिफ्लेक्ट्स रिअलिस्टिक फंक्शनिंग ऑफ कोर्ट, की रिअलिस्टिक फंक्शनिंग आहे कोर्टचं, फॉर्मॅलिस्टिक नाहीये, फक्त फॉर्मल वेने किंवा मेकॅनिकल वेने फक्त कोर्ट्स काम करत नाही. आता रोल ऑफ जजेस बघा. रोल ऑफ जजेस कार्डिझोच्या मते फक्त इंटरप्रिटरचा रोल नाहीये, ते लिमिटेड वे मध्ये लॉ मेकर सुद्धा आहेत. लिमिटेड वे मध्ये ते लॉ तयार सुद्धा करू शकतात. आता लिमिटेड वे का, ज्युडिशियल ऍक्टिव्हिटीजचा ज्युडिशियल ओव्हररीच होऊ नये, हाच कार्डिझोचा व्ह्यू
आहे. इट हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ लॉ. सो हे कार्डिझोची ही जी काही थिअरी आहे त्याचा पर्पज असा आहे, रोल ऑफ जजेस जर आपण पाहिलं तर रोल ऑफ जजेस लिमिटेड वेने ते लॉ मेकर्स असल्यामुळे डेव्हलपमेंट ऑफ लॉ मध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावरती हात असलेला आपल्याला दिसून येतो. आता टाइप्स ऑफ केसेस कशा असतात, दोन प्रकारच्या टाइप्स ऑफ केसेस सांगितल्यात कार्डिझोने, इझी आणि हार्ड. आणि यातून काय लक्षात येतं, ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी कुठे वापरायची आहे, जिथे गरजेची आहे, बेसिकली कोणत्या केसेसमध्ये, हार्ड केसेसमध्ये, जिथे अनसर्टन लॉ आहे. ठीक आहे. रोल ऑफ प्रेसिडेंट, स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल सुद्धा सांगितलं कार्डिझोने. जनरल बाइंडिंग बट नॉट ऍब्सोल्यूट. रोल ऑफ प्रेसिडेंट कसा असणार आहे, जनरली बाइंडिंग असणार आहे पण ऍब्सोल्यूट नाहीये. बघा, जनरली बाइंडिंग म्हणजे काय, जे प्रेसिडेंट आहे आधी डिसाईड केलेल्या ज्या काही केसेस आहेत त्या फ्युचर मध्ये सुद्धा लागू होणार आहेत पर्टिक्युलर केसमध्ये, पण ऍब्सोल्यूट वेनी नाही. जर कोर्टाला वाटलं की आधीचं जजमेंट चुकलेलं होतं किंवा ते काही ऍस्पेक्ट्स मध्ये लॅक करत होतं तर ते ओव्हररूल करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य ज्युडिशरीकडे आहे. एन्श्युअर कन्सिस्टन्सी अँड स्टॅबिलिटी. यातून काय लक्षात येतं, कन्सिस्टन्सी आहे कारण प्रेसिडेंट वापरलं जात आहे आणि स्टॅबिलिटी सुद्धा आहे. आता मेथड ऑफ फिलॉसॉफी. फिलॉसॉफीची मेथड वापरली जाते, लॉजिक असतं जिथे, रिझनिंग आणि अॅनॉलॉजी वापरून काय केले जातात, पर्टिक्युलर केसेस असतात किंवा जे काही डिसिजन्स असतात ते डिसिजन्स घेतले जातात. यातून पण सर्टन्टी आणि युनिफॉर्मिटी एन्श्युअर होते. हिस्ट्री म्हणजे हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ लॉ. एखादा लॉ कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे, कंटिन्युइटी याच्यातून मेंटेन होते. डिसिजन मेकिंग मध्ये कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत, मेथड ऑफ फिलॉसॉफी आहे, मेथड ऑफ हिस्ट्री आहे आणि आता थर्ड मेथड आपण बघतोय मेथड ऑफ ट्रॅडिशनल कस्टम आहे. आता मेथड ऑफ ट्रॅडिशन ऑर कस्टम जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सोशल प्रॅक्टिसेस आणि नॉर्म्स फॉलो करण्याबद्दलचं अंडरस्टँडिंग कोर्ट वापरतं ज्युडिशियल डिसिजन मेकिंग मध्ये. आता यातून काय लक्षात येतं, सोसायटल व्हॅल्यूज आपल्याला समजतात. मेथड ऑफ सोशिओलॉजी, ज्याच्यामध्ये सोशल वेलफेअर आणि जस्टिस वरती फोकस केलं जातं. त्याचबरोबर यातून आपल्याला कळतं की लॉचं नेचर डायनॅमिक आहे कारण सोसायटीचं नेचर डायनॅमिक आहे, सोसायटी स्टॅटिक नाही आहे. ठीक आहे. आता ज्युडिशियल डिस्क्रिशन अलाउड बट कंट्रोल प्रिव्हेंट आर्बिट्ररीनेस. जे ज्युडिशियल डिस्क्रिशन आहे ते अलाउड आहे की ज्युडिशियरीने स्वतःचं जे काही इंटेलेक्ट आहे, स्वतःचं अंडरस्टँडिंग आहे ते वापरायचं आहे, पण कंट्रोल वेने वापरायचं आहे कारण आर्बिट्ररीनेसला प्रिव्हेंट करायचं आहे. सर्टन्टी वर्सेस फ्लेक्झिबिलिटी. सर्टन पण आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. आता यातून बॅलन्स होतो स्टॅबिलिटी आणि चेंज मधला. सर्टन म्हणजे जे काही इझी केसेस असतात तिथे जसंच्या तसे लिगल प्रिन्सिपल्स वापरले. फ्लेक्सिबिलिटी मध्ये काय आहे बघा, फ्लेक्सिबिलिटी मध्ये सोसायटी जशी जशी बदलणार तशा पद्धतीने लॉचं इंटरप्रिटेशन बदलतं किंवा लॉ सुद्धा बदलतो, लॉ मध्ये डेव्हलपमेंट होते. सो यातून जस्टिस आणि अडॅप्टेबिलिटी दोन्ही एन्श्युअर होतं. ज्युडिशियल लॉ मेकिंगच्या बाबतीत कार्डिझोचा काय व्ह्यू आहे, इट्स परमिटेड इन लिमिटेड सेन्स. कार्डिझोला वाटतं की इट इज परमिटेड, ज्युडिशियल लॉ मेकिंग केली पाहिजे ज्युडिशरीने लॉ मेकिंग, कारण ज्युडिशरीला एक अंडरस्टँडिंग येत असतं, नवीन केसेस ज्युडिशरीच्या समोर येत असतात. इट हेल्प्स फिल गॅप्स इन लॉ. आणि ज्युडिशियल लॉ मेकिंग कशाच्या संदर्भामध्ये हेल्प करते, टू हेल्प्स इन फिल गॅप्स इन लॉ. ज्युडिशियल लॉ मेकिंग गॅप फिलिंगचं काम करते असं आपल्याला दिसून येतं, कारण परमिटेड वे मध्ये कार्डिझोने लिमिटेड सेन्समध्ये ज्युडिशियल लॉ मेकिंगला लिमिटेड वेने परमिटेड वेने लिमिटेड सेन्समध्ये ज्युडिशियल लॉ मेकिंग होऊ शकतं असं कार्डिझोचा व्ह्यू होता. ओके. सोशल वेलफेअरच्या संदर्भात कार्डिझोचा व्ह्यू काय आहे, लॉ मस्ट सर्व सोसायटी. बघा कार्डिझो काय म्हणतोय, लॉने सोसायटीला सर्व केलं पाहिजे. इट इज सोशल वेलफेअर बद्दल कार्डिझोचं अंडरस्टँडिंग आहे. इट प्रमोट्स जस्टिस अँड पब्लिक इंटरेस्ट. यातून काय प्रमोट करतोय, तर जस्टिस आणि पब्लिक इंटरेस्ट कोर्ट प्रमोट करतात. आता क्रिटिसिझम काय आहे कार्डिझोच्या थिअरीचं, तर बायस अँड सब्जेक्टिव्हिटी इन इंटरप्रिटेशन. बायस येऊ शकतो कारण जजेस स्वतःचं डिस्क्रिशन वापरणार आहेत, जजेस सुद्धा ह्युमन बिंग आहेत, तो यातून इनकन्सिस्टन्सी लीड होऊ शकते. आता बघा आपली ज्युडिशियल प्रोसेस, नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस हा पॉइंट आपण ओव्हरव्ह्यू ऑफ द नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस आपण पाहिलं. आता आपल्याला काय डोक्यात ठेवायचंय, तर ज्युडिशियल प्रोसेस मेकॅनिकल नाहीये, रिझल्ट बेस्ड अँड व्हॅल्यू ओरिएंटेड प्रोसेस आहे. ठीक आहे. दुसरा पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे,
इट ऑपरेट्स विदिन फ्रेमवर्क. बघा, विदिन फ्रेमवर्क ऑपरेट होणार आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तिथे लागू होणार आहे. स्टॅट्युटरी लॉज होणार आहे. ज्युडिशियल प्रेसिडेंट होणार आहे. यातून काय इन्शुअर होईल? रूल ऑफ लॉ आणि कन्सिस्टन्सी. ठीक आहे. थर्ड पॉइंट काय आहे बघा, इट इन्व्हॉल्व्स बोथ प्रोसिजरल जस्टिस, म्हणजेच फेअर प्रोसिजर सुद्धा असणार आहे, सबस्टॅन्टिव्ह जस्टिस, फेअर आउटकम सुद्धा त्यातून येणार आहे. प्रोसिजरल जस्टिस सुद्धा आहे आणि सबस्टॅन्टिव्ह जस्टिस सुद्धा आहे. कोर्ट्स प्रायमरीली एंगेज इन इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. कोर्ट कशामध्ये एंगेज आहेत? इंटरप्रिटेशन ऑफ लॉ मध्ये एंगेज आहेत. लिटरल ऍप्लिकेशन नसणार आहे. टू रिफ्लेक्ट लेजिस्लेटिव्ह इंटेंट अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. बघ, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आपल्याला माहितीये, प्रियांबल मध्ये खूप सारे आपल्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज दिलेले आहेत. जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप, आपल्याला माहिती आहेत या सगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज आहेत. सो या व्हॅल्यूजचं ऍप्लिकेशन कधी होईल? जेव्हा कोर्ट्स आपलं स्वतःचं डिस्क्रिप्शन वापरतील आणि लिटरल वेने कुठलाही फक्त कायदा लिटरल वेने अप्लाय करणार नाही. लिटरल वेने म्हणजे काय? जसं कायद्यात दिलंय तसं वापरायचं. आपलं स्वतःचं काहीच डिस्क्रिप्शन वापरायचं नाही. अशा पद्धतीने जर केलं तर ते इंटरप्रिटेशन होलसम किंवा सर्वसमावेशक होणार नाही, किंवा ते चेंजिंग नीड ऑफ सोसायटीला सुद्धा फायदेशीर ठरणार नाही. ज्युडिशियल डिसिजन मेकिंग इन्क्लुड्स लॉजिक ऑफ जस्टिफिकेशन, रिटर्न जजमेंट अँड ऑल्सो लॉजिक ऑफ डिस्कवरी, इंटरनल रिझनिंग ऑफ जजेस. ज्युडिशियल डिसिजन मेकिंग काय इन्क्लूड करतं? लॉजिक ऑफ जस्टिफिकेशन, रिटर्न जजमेंट अँड लॉजिक ऑफ डिस्कवरी, इंटरनल रिझनिंग ऑफ जजेस. लॉजिक ऑफ जस्टिफिकेशन म्हणजे काय? तर रिटर्न जजमेंट काय आहे आणि इंटरनल रिझनिंग काय आहे, रेशो डिसिडेंडी अँड ऑर्बिटल डिक्टा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. जजेस ऍक्ट नॉट ओनली ऍज ऍप्लिकेटर्स बट ऑल्सो इंटरप्रिटर्स अँड डेव्हलपर्स ऑफ लॉ. जजेस फक्त ऍप्लिकेटर्स म्हणून नाही काम करत, तर ते इंटरप्रिटर्स पण आहेत आणि डेव्हलपर्स सुद्धा आहेत लॉचे. ठीक आहे. ज्युडिशियल डिस्क्रिशन एक्झिस्ट बट कंट्रोल. बघा, ज्युडिशरीचं डिस्क्रिप्शन कंट्रोल वे मध्ये आहे, ऍब्सोल्यूट नाहीये. गायडन्स घ्यायचा आहे प्रेसिडेंटचा, प्रिन्सिपल्सचा, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचा, प्रेसिडेंट्स म्हणजे आधीच कोर्टाने डिसाईड केलेल्या केसेस, प्रिन्सिपल्स जे लेजिस्लेचरने तयार केलेले आहेत किंवा ज्युडिशरीने सुद्धा तयार केलेले आहेत. सो हे सगळं वापरूनच कंट्रोल्ड वेने ज्युडिशियल डिस्क्रिप्शन यूज करायचं आहे. द प्रोसेस इज इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल, इकॉनॉमिक अँड मॉरल कन्सिडरेशन्स, मेकिंग इट डायनॅमिक अँड रिस्पॉन्सिव्ह टू चेंज. आता प्रोसेस आहे ती इन्फ्लुएन्स्ड बाय काय आहे? सोशल, इकॉनॉमिक अँड मॉरल कन्सिडरेशन्स. प्रोसेस इन्फ्लुएन्स कशा कशाच्या थ्रू आहे? सोशल, इकॉनॉमिक अँड मॉरल कन्सिडरेशन. ठीक आहे. त्याच्यामुळेच काय बनतंय? डायनॅमिक आणि रिस्पॉन्सिव्ह टू चेंज बनत आहे ज्युडिशियल प्रोसेस. डायनॅमिक म्हणजे बदल होतोय, चेंजिंग नीड ऑफ सोसायटीनुसार या प्रोसेसमध्ये किंवा या प्रोसेस थ्रू लॉ मध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सबस्टॅन्टिव्ह जस्टिस आणि फेअरनेस. आपल्याला माहिती आहे, आपल्याला अल्टिमेटली ह्या सगळ्या कोर्ट केसेस, सगळ्या कोर्ट प्रोसिजर या सगळ्यातून कुठे जायचंय? जस्टिसकडे जायचं आहे. टेक्निकल कंप्लायन्स ऑफ लॉ फक्त आपल्याला नको आहे. आता ज्युडिशियल प्रोसेस कॉन्ट्रीब्युट्स टू सोशल चेंज अँड लिगल डेव्हलपमेंट. ज्युडिशियल प्रोसेस कशाला कॉन्ट्रीब्युट करतायत? तर सोशल चेंज आणि लिगल डेव्हलपमेंटला कॉन्ट्रीब्युट करत आहेत थ्रू प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ लॉ वापरून. आता फिलॉसॉफिकल आयडियाज आपण पाहिल्या, प्लॅटो, एक्वेनस आणि रॉल्सच्या. थॉमस एक्वेनसचं म्हटलं होतं की अनजस्ट लॉ इज नॉट लॉ ऍट ऑल. ओके, तुम्ही जर कुठला अनजस्ट लॉ तयार करत असाल तर तो लॉ नाहीये, कारण जस्टिस हे एम असलं पाहिजे एखाद्या लॉचं, किंवा लॉला कुठे जायचं आहे, किंवा लॉ ही काय आहे? एक मीन्स आहे, ते साधन आहे, साध्य नाही. साध्य काय आहे? आपलं जस्टिस आहे. Ultimately, the judicial process balances law, justice and societal needs. So ultimately, judicial process काय balance करताय? Law, justice and societal needs. सोसायटीच्या needs. Ensuring harmony between legality and fairness. So आपण आता नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस हा आपला पहिला पॉइंट सिलेबस मधला कव्हर केलेला आहे. तुम्हाला ओव्हरऑल नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस समजलं असेल याच्या थ्रू. आता आपण जे पुढचे टॉपिक्स बघणार आहोत, ज्युडिशियल प्रोसेस एज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर, ज्युडिशियल प्रोसेस अँड क्रिएटिव्हिटी. सो या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण बघणार आहोत किंवा हे सगळे जेव्हा पॉइंट्स आपण अभ्यासू, तेव्हा आपल्याला अजून या बाबतीत क्लिअरिटी येईल. ठीक आहे, अजून तुम्हाला हे व्यवस्थित वेने समजणार आहे. आता
पुरता आपला जो पहिला पॉईंट होता नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस, मागच्या लेक्चरमध्ये आपण तो स्टार्ट केला होता आणि या लेक्चरमध्ये आपण तो कम्प्लीट केलेला आहे. नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेसचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेतलाय. आता नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर अँड ऑर्डर. ठीक आहे, इथपर्यंत आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. नंतर ज्युडिशियल प्रोसेस अँड क्रिएटिव्हिटी इन लॉ आपण पाहणार आहोत. बघा, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. तुम्हाला एकच क्वेश्चन ह्या सगळ्यावरती विचारला जाऊ शकतो किंवा एका सिंगल पॉइंट्स वरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो यासाठी तुम्ही हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रेफर करायचे आहेत. ठीक आहे, आतापर्यंत क्लिअर असेल, समजलं असेल की नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस कसं असतं. कार्डिझोने काय सांगितलं, कार्डिझोवरती आपल्याला क्वेश्चन्स आलेत, त्यामुळे आपण आज कार्डिझोची थिअरी पाहिली ज्युडिशियल प्रोसेसची. आता ज्युडिशियल प्रोसेस ही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे. ज्याने आधीचं लेक्चर पाहिलं नसेल त्याने ते सुद्धा पाहायचं आहे आणि हे लेक्चर तुम्ही आतापर्यंत पाहत असाल तर तुम्हाला ही नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस क्लिअर झालेलं असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये आपण भेटूयात आणि नेक्स्ट क्लासमध्ये ज्युडिशियल प्रोसेस ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल ऑर्डर हा आपला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करूया. ठीक आहे, थँक्यू.